नात करती का नात करती करावंच लागतं आपल्या गाडीसारखा पकोडा तयार. चला तर मंडळी आपण करूया. तर तेल घालून घ्यायचं, जिरे मोहरी व कढीपत्त्याची फोडणी करून घ्यायची. फोडणी केल्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घ्यायचे व ते घालून घ्यायचे. घातल्यानंतर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. तर याच्यात आपण घालणार आहे आलं, लसूण आणि मिरचीचा मस्तपैकी ठेचा घालून घ्यायचा आहे. ते मस्तपैकी परतून घेऊया. परतल्यानंतर मीठ व हळद घालून डबल आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहे व ते कूच करून आपण याच्यात घालूया. घातल्यानंतर व्यवस्थित आलटून पलटून परतून घ्यायचे आहे व सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे. तर आपला व्यवस्थित सगळीकडून मसाला लागला गेला आहे. तर आपण उतरून ठेवूया. उतरल्यानंतर डबल दुसरीकडे ठेवून त्यात तेल आपण तापायला घालूया. तेल घातल्यानंतर आपण इथं बेस तयार करून घालणार. तर थोडंसं बेसन घ्यायचं, त्यात लाल तिखट व मीठ घालून व्यवस्थित घट्टसर थोडंसं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. व जास्त घट्ट नाही व जास्तही पातळ नाही, मीडियम साईजचं बेस ठेवायचं आहे. तर आपला थोडं थोडं पाणी घालून आपला मीडियम साईजचा बेस तयार झालेला आहे. तर इथं बटाट्याची चटणी गार व्हायला ठेवली होती. आता एक ब्रेडचे 2 तुकडे करून घेतले व चटणी व्यवस्थित भरून घेतलेली आहे. भरल्यानंतर ब्रेड थोडंसं दाबायचं आहे व मिश्रणात बुडून ते आपण तळायला सोडून घेणार आहे. सोडल्यानंतर व्यवस्थित आलटून पलटून ब्रेड तळून घ्यायचे आहे. तर आपण डबल पलटी करून घेणार आहे. केल्यानंतर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. झाला की नाही आपला जबरदस्त ब्रेड पकोडा तयार. करा मग सबस्क्राईबर.